नमस्कार मित्रांनो, BMC कार्यकारी सहाय्यक या परीक्षेतील सामान्य ज्ञान या विषयाचा आपला हा भाग 6 असणार आहे। यामध्ये आपण बृहन्मुंबई क्षेत्रातील जागतिक वारसा स्थळे असतील आणि स्थानिक पर्यटन स्थळे असतील त्याबद्दलची महत्त्वाची माहिती बघणार आहोत। तर प्रथम आपल्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट जे आहेत मुंबईच्या त्याबद्दलची माहिती बघायची आहे। पहिलं आहे विक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको वास्तुशिल्प आहे। हा आर्ट डेको मुंबईच्या फोर्ट परिसरामध्ये आहे आणि 19व्या शतकातील विक्टोरियन रिवायवल वास्तुकला आणि 20व्या शतकातील आर्ट डेको शैलीच्या इमारतींचा संग्रह आहे। कोणत्या वर्षी केले आहे ते पण आपण लक्षात ठेवायचं आहे, त्यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतात। 2018 मध्ये याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट जी आहे ते घोषित करण्यात आली आहे। या इमारती ओव्हल मैदानाभोवती उभे आहेत। ओव्हलच्या पूर्वेला विक्टोरियन गॅथिक सरकारी इमारती आहेत आणि पश्चिमेला ब्लॅक बे रेक्लेमेशन आणि मरीन ड्राईव्हच्या आर्ट डेको खासगी इमारती आहेत। या नामांकनामध्ये एकूण 94 इमारतींचे संरक्षण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। तर विक्टोरियन आणि आर्ट डेको या वेगवेगळ्या इमारती आहेत, वेगवेगळ्या इमारतींचा समूह आहे। तर विक्टोरियन या समूहामध्ये शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय असेल, बॉम्बे विद्यापीठ असेल, मुंबई उच्च न्यायालय असेल, PWDची इमारत असेल, एल्फिस्टन विद्यालय असेल, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय असेल, सर कासवजी जहांगीर हॉल असेल, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट असेल, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असेल, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असेल आणि मॅजेस्टिक आमदार निवास असेल इत्यादी इमारतींचा समावेश या विक्टोरियन इमारतीच्या समूहामध्ये होतो। त्यानंतर आर्ट डेकोमध्ये महत्त्वाच्या म्हणजेच रिगल सिनेमा असेल, मोटा भॉय हवेली असेल, सुना महल असेल, केवल महल असेल, ओव्हल मैदान आणि मरीन ड्राईव्हच्या आसपासच्या ज्या प्रायव्हेट इमारती आहेत त्यांचा समावेश आर्ट डेको इथे होतो। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं जागतिक वारसा स्थळ म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे। याचे आधीचे नाव विक्टोरिया टर्मिनस असे होते। हे बोरी बंदर येथे स्थित आहे। मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे। युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळाचा जो दर्जा आहे तो 2004 मध्ये दिलेला आहे। CSTM हे सेंट्रल रेल्वेचे मुख्यालय आहे, म्हणजेच सेंट्रल रेल्वेचे हेडक्वार्टर जे आहे ते CSTM येथे आहे। इसवी सन 1887 मध्ये विक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाला सुवर्ण जयंतीनिमित्त बांधण्यात आले होते। येथे एकूण 18 प्लॅटफॉर्म्स आहेत। महाराष्ट्राच्या 7 आश्चर्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे एक आश्चर्य आहे आणि महाराष्ट्रातील 7 आश्चर्याची घोषणा जी आहे ती जून 2013 मध्ये राज्य सरकारने केली होती। CSTM हे विक्टोरियन गॅथिक आर्किटेक्चरचे उत्कृष्ट उदाहरण आहे आणि काही प्रमाणात लंडनमधील सेंट पॅनक्रस रेल्वे स्टेशनवर आधारित आहे। मार्च 1996 मध्ये स्टेशनचे नाव अधिकृतपणे विक्टोरिया टर्मिनसवरून छत्रपती शिवाजी टर्मिनस असे करण्यात आले आणि 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नाव करण्यात आले। या टर्मिनसची रचना जी आहे ती ब्रिटिश स्थापत्य अभियंता फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी केली होती। त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट जे आहे मुंबईचं ते म्हणजेच घारापुरीची लेणी, त्यास आपण एलिफंटा लेणी असे म्हणतो। घारापुरीची लेणी किंवा एलिफंटा लेणी ही महाराष्ट्रामधील मुंबईपासून 6 ते 7 मैल अंतरावर आहे आणि समुद्रातील घारापुरी या लहान बेटावर डोंगरात कोरलेल्या आहेत। या लेणी भव्य आकाराच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत। 1987 साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला आहे। त्यानंतर मुंबईचं बॉटनिकल गार्डन आहे, याबद्दल पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे। मुंबई वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय असं त्याचं नाव आहे। भारतातील मुंबईच्या मध्यभागी असलेल्या भायखळा येथे 60 एकर जमीन क्षेत्र व्यापलेले हे प्राणी संग्रहालय आणि वनस्पती उद्यान आहे। याचं नाव वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय आहे। हा नाव लक्षात ठेवायचं आहे। यालाच मुंबई वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय असे म्हणूनही ओळखले जाते। या क्षेत्रामध्ये 6600 पेक्षा जास्त झाडे आणि 350हून अधिक विविध प्रजातींच्या प्राण्यांचा वास आहे। भारतातील सर्वात जुन्या प्राणी संग्रहालयापैकी एक आहे, हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे। हे उद्यान प्लास्टिक मुक्त घोषित करण्यात आले आहेत। वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान तथा राणीची बाग ही मुंबईतील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी बाग आहे। हिचे मूळ नाव क्वीन विक्टोरिया गार्डन्स असे होते। देशातले सर्वात जास्त वनस्पती वैविध्य या बागेत आढळतात। या बागेचे उद्घाटन 19 नोव्हेंबर 1862 रोजी लेडी कॅटरीन फेअर यांनी केले होते
आणि 2012मध्ये या बागेला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. राणीबाग 150 वर्ष या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन 29 नोव्हेंबर 2013मध्ये झाले. या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी रूपांतराचे संपादन शुभदा निखारगे व हतोक्षी रुस्तफ्रबाम यांनी केलं आहे. सोबतच मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त द.म. सुखतनकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. आपण वाक्य इथे लक्षात ठेवायचं आहे, यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर काही मुंबईतील स्थानिक पर्यटन स्थळं आहेत. प्रथम आपल्याला गेटवे ऑफ इंडिया याच्याबद्दल माहिती बघायची आहे. गेटवे ऑफ इंडिया ही दक्षिण मुंबईतील एक इमारत आहे. 1911मध्ये 5वा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. याची पायाभरणी 31 मार्च 1913 रोजी करण्यात आली होती आणि 1924मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झालेली होती. हिची रचना जी आहे ती इंडो सारासैनिक शैलीत आहे. तर मिनिमम इत्यादी तरी माहिती तुम्हाला या स्मारकांबद्दल, मुंबईतील स्थानिक पर्यटन स्थळं आहेत त्यांच्याबद्दल माहिती असायला पाहिजे. त्यानंतर चैत्यभूमी आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी असेही त्याला म्हणतात. हे मुंबईच्या दादर भागात असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतीस्थळ आहे. हे एक चैत्य स्मारक असून तेथील स्तूप आंबेडकरवादी जनतेचे आणि बौद्ध अनुयायांचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. चैत्यभूमी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळाला अवर्ग पर्यटन व तीर्थस्थळाचा दर्जा महाराष्ट्र शासनाद्वारे दिनांक 2 डिसेंबर 2016 रोजी देण्यात आला आहे. त्यानंतर जहांगीर आर्ट गॅलरी आहे. हे मुंबई म्हणजेच भारतातील एक कलादान आहे. के हेब्बर आणि होमी भाभा यांच्या आग्रहावरून सर कासवजी जहांगीर यांनी त्याची स्थापना केली होती. 1952मध्ये या आर्ट गॅलरीचे बांधकाम पूर्ण झाले होते. त्यानंतर राजाबाई टॉवर आहे. ही मुंबईतील एक अत्यंत महत्त्वपूर्ण इमारत आहे. मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक स्वर्गीय प्रेमचंद्र रायचंद यांनी दिलेल्या निधीतून ही वास्तू उभारण्यात आली आहे. त्यांची आई राजाबाई यांच्या नावे ही वास्तू उभारण्यात आली आहे. हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. 1 मार्च 1869 रोजी याची पायाभरणी करण्यात आली होती आणि नोव्हेंबर 1879मध्ये त्याचे बांधकाम पूर्ण झाले होते. त्यानंतर हाजी अली दर्गा आहे. शहरातील दक्षिणेकडील वरळीचे समुद्रकिनाऱ्यावर लहानशा बेटावर हाजी अली दर्गा मशीद आहे. हाजी अली दर्गा हा एक इंडो इस्लामिक वास्तुकलेचा आदर्श सुंदर नमुना आहे. दंतकथेप्रमाणे दैवी निर्णय होऊन नशिबाच्या साथीने ही वास्तू सय्यद पीर हाजी अली शाह बुखारी यांची समाधी निर्मित आहे. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. सय्यद पीर हाजी अली शाह बुखारी यांच्या नावाने ही समाधी इथे प्रस्थापित झालेली आहे. त्यानंतर मुंबादेवी आहे. मुंबादेवीचं मंदिर आहे. मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता आहे. मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले असल्याचा समज आहे. मुंबादेवी ही मासे पकडणाऱ्या कोळ्यांची देवता होती. देऊळ मुंबईच्या सध्या फोर्ट भागामध्ये होते, परंतु ज्यावेळेस CSTM स्टेशनची निर्मिती होत होती त्यावेळेस हे जे मंदिर आहे हे हटवून मुंबईच्या काळबादेवी भुलेश्वर भागात मुंबादेवीचे मंदिर प्रस्थापित करण्यात आले होते. तर सध्या मुंबादेवीचे मंदिर हे काळबादेवी भुलेश्वर भागामध्ये आहे. त्यानंतर बांद्रा वरळी सी लिंक आहे. हा मुंबई शहरातील एक महत्त्वाचा रस्ता आहे. अरबी समुद्रावर बांधला गेला आहे. हा पूल मुंबईच्या वांद्रे उपनगराला दक्षिण मुंबईच्या वरळीसोबत जोडतो. हा महत्त्वाचा आहे. कोणत्या एरियाला जोडतो हा पण महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विकसित केलेला हा पूल हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला आहे. 30 जून 2009 रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता आणि याची एकूण लांबी 5.6 किलोमीटर आहे. त्यानंतर मुंबई पाळ बंदर प्रकल्प आहे. त्यालाच आपण शिवनी नावाशेवा अतल सेतू असे म्हणतो. अरबी समुद्राच्या ठाणे खाडीवर 22 किलोमीटर लांबीच्या व भारतातील सर्वात मोठ्या पुलाद्वारे दक्षिण मुंबईमधील शिवडी भाग नवी मुंबईसोबत जोडला गेला आहे. याची एकूण लांबी 22 किलोमीटर आहे. यालाच अतल सेतू पण म्हणतात. हा पण नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कान्हेरी लेणी आहे. ही महाराष्ट्रात उत्तर मुंबईमध्ये बोरीवलीजवळ साष्टी बेटाच्या अरण्यात असलेली लेणी आहे. ही लेणी बोरीवली उद्यानाच्या मधोमध आहे. कान्हेरी या शब्दाचा उगम कृष्णगिरी म्हणजेच काळा डोंगर किंवा पाषाण असा होतो. ही लेणी काळाकुट्ट दगड तासून बनवलेली आहे. या लेण्यातून भारताच्या बुद्ध काळातील कला आणि संस्कृतीचे दर्शन घडले जाते. त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर आहे, परंतु मुंबईच्या
पंचक्रोशीत हे राष्ट्रीय उद्यान आहे. याचे एकूण क्षेत्रफळ 104 चौरस किलोमीटर आहे. येथील कान्हेरी लेण्यांमुळे याला कृष्णगिरी म्हणजेच काळा पहाड हे नाव पडले आहे. कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान निर्माण झाले होते. त्यानंतर 1974 साली त्याचे नाव बोरीवली राष्ट्रीय उद्यान असे झाले आणि 1981 मध्ये त्याचे नाव बदलून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असे करण्यात आले आहे. त्यानंतर मुंबईतील फिल्म सिटी आहे. अधिकृतपणे दादासाहेब फाळके चित्रनगरी हे भारतातील गोरेगाव पूर्व मुंबई येथे आहे. चित्रपट उद्योगाला सुविधा आणि सवलती देण्यासाठी राज्य सरकारने 1977 मध्ये या फिल्म सिटीला बांधले होते. फिल्म सिटीचा आराखडा जो आहे तो व्ही शांताराम यांनी तयार केला होता आणि 2001 मध्ये तिचे नाव दादासाहेब फाळके चित्रनगरी असे ठेवण्यात आले होते. त्यानंतर ग्लोबल विपස්සना पगोडा आहे. विश्व विपස්සना पगोडा म्हणतात त्याला. हा मुंबईतील गोराई येथे आहे. जगातील सर्वात मोठा खांबरहित पगोडा आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. जगातील सर्वात मोठा खांबरहित पगोडा हा मुंबईमध्ये आहे. बुद्धांच्या स्मृतिचिन्हांची जपवणूक करण्यासाठी 2000 वर्षात प्रथमच हा पगोडा बांधण्यात आला होता. जून 2013 मध्ये निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील 7 आश्चर्यापैकी प्रमुख हा आश्चर्य ठरला होता. तर मुंबई क्षेत्रातील महाराष्ट्राच्या 7 आश्चर्यामध्ये 2 ठिकाणं आहेत. एक म्हणजे CSTM असेल आणि दुसरं विश्व विपස්සना पगोडा असेल. तर हे दोन्ही नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. यानंतरच्या भाग 7 मध्ये आपण मुंबईच्या स्थानिक भूगोल आहे म्हणजेच मुंबईची लोकसंख्या आहे. त्यानंतरच मुंबईमधील महत्त्वाचे पुराण आहेत म्हणजेच जे बीचेस आहेत त्याबद्दलची माहिती असेल. सोबतच मुंबईचा आकार असेल, विस्तार असेल त्याबद्दलची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसीट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.